रसिकहो नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे पाहणार आहोत। नाशिक जिल्ह्यात साधारण 40 धरणे आहेत। त्यापैकी 18 प्रमुख धरणांची संपूर्ण माहिती तसेच इतर छोटी 22 धरणे कोणती आहेत ते आपण पाहूयात। मित्रांनो, आपले व्हिडिओज 94% लोक असे पाहतात ज्यांनी सबस्क्राइब केले नाही, त्यामुळे आपला चॅनल ग्रो होत नाही। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पुणेगाव धरण हे धरण दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव या गावाजवळ आहे। हे धरण दिंडोरी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे। पुणेगाव हे धरण नाशिक शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। पुणेगाव हे धरण उनंदा या नदीवर बांधण्यात आलेले आहे। उनंदा ही नदी कादवा ह्या नदीची उपनदी आहे। तसेच कादवा ही नदी गोदावरीची उपनदी आहे। पुणेगाव हे धरण 1995 ते 1998 या काळात बांधण्यात आलेले आहे। पुणेगाव धरणाची उंची 24.14 मीटर म्हणजेच 79.2 फूट आहे। पुणेगाव या धरणाची लांबी 1803 मीटर म्हणजेच 5915 फूट आहे। पुणेगाव या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.72 TMC म्हणजेच 720 दशलक्ष घनफूट इतकी आहे। कळवण तालुक्यातील डांगराळे या गावामध्ये पार या नदीवर मांजरपाडा ह्या धरणाचे काम सुरू आहे। या धरणातून 9.6 किलोमीटरचा एक बोगदा खणण्यात आलेला आहे। त्यातून पाणी थेट पुणेगाव या धरणात सोडण्यात आलेले आहे। हा प्रकल्प नदीजोड प्रकल्पाचा एक भाग आहे। येवला तालुक्यातील दुष्काळी भागासाठी या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग होणार आहे। या धरणाला 3 दरवाजे आहेत। आळंदी धरण आळंदी हे धरण नाशिक तालुक्यातील आळंदी गावाजवळ आहे। आळंदी हे धरण नाशिक शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे। आळंदी हे धरण आळंदी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। आळंदी ही नदी गोदावरीची उपनदी आहे। हे धरण 1983 साली बांधण्यात आलेले आहे। आळंदी धरणाची उंची 29.3 मीटर म्हणजेच 96 फूट आहे। आळंदी या धरणाची लांबी 1690 मीटर म्हणजेच 5540 फूट आहे। आळंदी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.05 TMC म्हणजेच 1050 दशलक्ष घनफूट इतकी आहे। नांदूर मध्यमेश्वर धरण हे धरण निफाड तालुक्यातील खानगाव थडी गावाजवळ आहे।
नांदूर मधमेश्वर हे धरण निफाड शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर आहे। नांदूर मधमेश्वर हे धरण कडवा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेले आहे। या धरणाशेजारी नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे। या ठिकाणी अनेक पक्षीप्रेमी भेट देत असतात। नांदूर मधमेश्वर हे धरण 1907 ते 1916 या इंग्रजांच्या काळात बांधण्यात आले आहे। या धरणाचे 2008 साली मजबूतीकरण करण्यात आले। या धरणाची उंची 14.91 मीटर म्हणजेच 48.92 फूट आहे। नांदूर मधमेश्वर धरणाची लांबी 1104 मीटर म्हणजेच 3622 फूट आहे। नांदूर मधमेश्वर या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.6 TMC म्हणजेच 1060 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाच्या एका बाजूला 5 आणि दुसऱ्या बाजूला 3 असे एकूण 8 दरवाजे आहेत। या धरणातून 2 कालवे जातात। या कालव्यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो। वालदेवी धरण हे धरण इगतपुरी तालुक्यातील पिंपळाड नाशिक या गावाजवळ आहे। वालदेवी हे धरण इगतपुरी शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 19 किलोमीटर अंतरावर आहे। वालदेवी हे धरण वालदेवी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। वालदेवी ही नदी दारणा नदीची उपनदी तसेच दारणा ही गोदावरीची उपनदी आहे। वालदेवी हे धरण 1995 साली बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 36.4 मीटर म्हणजेच 119 फूट आहे। वालदेवी या धरणाची लांबी 1890 मीटर म्हणजेच 6200 फूट आहे। वालदेवी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.19 TMC म्हणजेच 1190 दशलक्ष घनफूट इतकी आहे। अर्जुन सागर धरण या धरणाला पुनंद धरण असेही म्हणतात। हे धरण कळवण तालुक्यातील सुपळे दिगर गावाजवळ आहे। अर्जुन सागर हे धरण कळवण शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे। अर्जुन सागर हे धरण पुनद या नदीवर बांधण्यात आलेले आहे। पुनद ही नदी गिरणा नदीची उपनदी आहे। तसेच गिरणा ही नदी तापी नदीची उपनदी आहे। अर्जुन सागर हे धरण 1993 साली बांधण्यात आलेले आहे।
अर्जुन सागर धरणाची उंची 34.40 मीटर म्हणजेच 112 फूट आहे। या धरणाची लांबी 494 मीटर म्हणजेच 1620 फूट आहे। अर्जुन सागर या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.40 TMC म्हणजेच 1404 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 4 दरवाजे आहेत। कश्यपी धरण। हे धरण नाशिक तालुक्यातील धोंडेगाव या गावाजवळ आहे। कश्यपी हे धरण नाशिक शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे। कश्यपी हे धरण कश्यपी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। कश्यपी ही गोदावरीची उपनदी आहे। कश्यपी हे धरण 1998 साली बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 41.75 मीटर म्हणजेच 137 फूट आहे। कश्यपी या धरणाची लांबी 1291 मीटर म्हणजेच 4236 फूट आहे। कश्यपी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.86 TMC म्हणजेच 1860 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 3 दरवाजे आहेत। गौतमी गोदावरी धरण। हे धरण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर गावाजवळ आहे। गोदावरी हे धरण त्र्यंबकेश्वर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे। गौतमी गोदावरी हे धरण गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। हे धरण 2008 साली बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 59.37 मीटर म्हणजेच 194 फूट आहे। गौतमी गोदावरी या धरणाची लांबी 869 मीटर म्हणजेच 2851 फूट आहे। गौतमी गोदावरी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.88 TMC म्हणजेच 1880 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 3 दरवाजे आहेत। कडवा धरण। हे धरण इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा गावाजवळ आहे। कडवा हे धरण इगतपुरी शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर आहे। कडवा हे धरण कडवा या नदीवर बांधण्यात आलेले आहे। कडवा ही दारणा नदीची उपनदी तसेच दारणा ही गोदावरीची उपनदी आहे। कडवा हे धरण 1997 साली बांधण्यात आलेले आहे।
या धरणाची उंची 31.84 मीटर म्हणजेच 104.5 फूट आहे। कडवा धरणाची लांबी 1660 मीटर म्हणजेच 5450 फूट आहे। कडवा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.1 TMC म्हणजेच 2010 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 4 दरवाजे आहेत। ओझरखेड धरण हे धरण दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड गावाजवळ आहे। ओझरखेड हे धरण दिंडोरी शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 36 किलोमीटर अंतरावर आहे। ओझरखेड हे धरण उनंदा या नदीवर बांधण्यात आलेले आहे। उनंदा ही नदी कादवा नदीची उपनदी तसेच कादवा ही गोदावरीची उपनदी आहे। ओझरखेड हे धरण 1982 साली बांधण्यात आलेले आहे। ओझरखेड धरणाची उंची 35.3 मीटर म्हणजेच 116 फूट आहे। ओझरखेड धरणाची लांबी 3266 मीटर म्हणजेच 10,715 फूट आहे। ओझरखेड या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.4 TMC म्हणजेच 2400 दशलक्ष घनफूट इतकी आहे। वाकी धरण हे धरण इगतपुरी तालुक्यातील कुर्नोली गावाजवळ आहे। वाकी हे धरण इगतपुरी शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे। वाकी हे धरण वाकी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। वाकी ही दारणा नदीची उपनदी तसेच दारणा ही गोदावरीची उपनदी आहे। वाकी हे धरण 2012 साली बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 34.82 मीटर म्हणजेच 114 फूट आहे। वाकी या धरणाची लांबी 1081 मीटर म्हणजेच 3546 फूट आहे। वाकी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.68 TMC म्हणजेच 2680 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 3 दरवाजे आहेत। वाकी हे धरण दारणा आणि मुकणे या 2 धरणांच्या शेजारी आहे। वाघड धरण हे धरण दिंडोरी तालुक्यातील वाघड गावाजवळ आहे। वाघड हे धरण दिंडोरी शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। वाघड हे धरण कोळवण या नदीवर बांधण्यात आलेले आहे। कोळवण ही नदी
कादवा नदीची उपनदी तसेच कादवा ही गोदावरीची उपनदी आहे। वाघड हे धरण 1979 साली बांधण्यात आलेले आहे। वाघड धरणाची उंची 45.6 मीटर म्हणजेच 150 फूट आहे। वाघड धरणाची लांबी 952 मीटर म्हणजेच 3123 फूट आहे। वाघड या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.77 TMC म्हणजेच 2770 दशलक्ष घनफूट इतकी आहे। करंजवन धरण हे धरण दिंडोरी तालुक्यातील करंजवन या गावाजवळ आहे। करंजवन हे धरण दिंडोरी शहरापासून 19 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण नाशिक शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे। करंजवन हे धरण कादवा या नदीवर बांधण्यात आलेले आहे। कादवा ही नदी गोदावरीची उपनदी आहे। करंजवन धरणाची उंची 39.31 मीटर म्हणजेच 129 फूट आहे। करंजवन धरणाची लांबी 2483 मीटर म्हणजेच 8146 फूट आहे। करंजवन या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 6.2 TMC म्हणजेच 6200 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 5 दरवाजे आहेत। गंगापूर धरण हे धरण नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहराजवळ आहे। गंगापूर धरण नाशिक शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर आहे। गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले हे महत्त्वाचे धरण आहे। गंगापूर येथे गंगापूर हे धरण 1965 साली बांधण्यात आले होते। या धरणाची उंची 36.59 मीटर म्हणजे 120 फूट इतकी आहे। या धरणाची लांबी 3902 मीटर म्हणजे 12802 फूट इतकी आहे। गंगापूर धरणातील पाण्याचा उपयोग प्रामुख्याने शेतीसाठी होतो। याचा पाणीसाठा 7.2 TMC इतका आहे। मुकणे धरण हे धरण इगतपुरी तालुक्यातील मुकणे गावाजवळ आहे। हे धरण इगतपुरी शहरापासून 23 किलोमीटर अंतरावर आहे। मुकणे हे धरण नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण औंध व हाळ या नदीवर बांधण्यात आलेले आहे। औंध व हाळ ही नदी दारणा नदीची उपनदी तसेच दारणा ही गोदावरीची उपनदी आहे। मुकणे हे धरण 1995 साली बांधण्यात आलेले आहे।
या धरणाची उंची 26.93 मीटर म्हणजेच 88.4 फूट आहे. मुकणे धरणाची लांबी 1530 मीटर म्हणजेच 5020 फूट आहे. मुकणे या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 7.56 TMC म्हणजेच 7560 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाला 3 दरवाजे आहेत. दारणा धरण. हे धरण इगतपुरी तालुक्यातील नांदगाव आणि सकूर या गावांजवळ आहे. दारणा हे धरण इगतपुरी शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर तसेच हे धरण नाशिक शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर आहे. दारणा हे धरण दारणा या नदीवर बांधलेले आहे. दारणा धरणाचे बांधकाम 1916 साली झाले. दारणा धरणाची उंची 28 मीटर म्हणजेच 92 फूट आहे. या धरणाची लांबी 1634 मीटर म्हणजेच 5360 फूट आहे. दारणा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 8.01 TMC म्हणजेच 8010 दशलक्ष घनफूट इतकी आहे. दारणा धरणाला 6 दरवाजे आहेत. दारणा धरण परिसर हा निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांचे खास आवडते ठिकाण आहे. पालखेड धरण. हे धरण निफाड तालुक्यातील पालखेड गावाजवळ आहे. पालखेड हे धरण निफाड शहरापासून 37 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण नाशिक शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. पालखेड हे धरण कादवा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. कादवा ही नदी गोदावरीची उपनदी आहे. पालखेड हे धरण 1975 साली बांधण्यात आलेले आहे. पालखेड धरणाची उंची 34.75 मीटर म्हणजेच 114 फूट आहे. पालखेड धरणाची लांबी 4110 मीटर म्हणजेच 13480 फूट आहे. पालखेड या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 8.13 TMC म्हणजेच 8130 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाला 14 दरवाजे आहेत. अप्पर वैतरणा धरण म्हणजेच आळवंडी धरण. हे धरण इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी शहराजवळ आहे. अप्पर वैतरणा हे धरण इगतपुरी शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर तसेच नाशिक शहरापासून 64 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे धरण मुंबई शहरापासून 153 किलोमीटर अंतरावर आहे. अप्पर वैतरणा हे धरण वैतरणा या नदीवर बांधलेले आहे. अप्पर वैतरणा धरणाचे बांधकाम 1973 साली झाले.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये अप्पर वैतरणा धरणाचा 21वा क्रमांक येतो। अप्पर वैतरणा धरणाची उंची 41 मीटर म्हणजेच 135 फूट आहे। या धरणाची लांबी 2531 मीटर म्हणजेच 8304 फूट आहे। अप्पर वैतरणा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 11.71 TMC म्हणजेच 11,710 दशलक्ष घनफूट इतकी आहे। अप्पर वैतरणा धरणाला 5 दरवाजे आहेत। या धरणाचा उपयोग मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी होतो। हे धरण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असल्यामुळे याचे नाव अप्पर वैतरणा पडले। या धरणापासून पुढे मिडल वैतरणा आणि लोअर वैतरणा अर्थात मोडकसागर ही 2 धरणे आहेत। इगतपुरी आणि धरण परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे। त्यामुळे ह्या परिसरास मुंबई आणि नाशिकचे पर्यटक आवर्जून भेट देतात। वैतरणा ही नदी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावून पश्चिमेकडे वाहते आणि ती अरबी समुद्रात जाऊन मिळते। गिरणा धरण। गिरणा हे धरण नाशिक शहरापासून 140 किलोमीटर अंतरावर तसेच मालेगाव शहरापासून 34 किलोमीटर अंतरावर आणि चाळीसगाव शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। गिरणा हे धरण गिरणा या नदीवर बांधलेले आहे। गिरणा ही तापी या नदीची उपनदी आहे। गिरणा धरणाचे बांधकाम 1959 ते 1969 साली झाले। गिरणा या धरणाची उंची 54.56 मीटर म्हणजेच 179 फूट आहे। या धरणाची लांबी 963.17 मीटर म्हणजेच 3160 फूट आहे। गिरणा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 21.51 TMC म्हणजेच 21,510 दशलक्ष घनफूट इतकी आहे। गिरणा या धरणाला 14 दरवाजे आहेत। तर मित्रांनो, ही होती नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 18 धरणे। तर राहिलेली 22 धरणे कोणती आहेत ते आपण पाहूयात। भावली धरण, भाम धरण, त्रिंगळवाडी धरण, तळेगाव काचुर्ली धरण, वाघेरा धरण, तिसगाव धरण, उंबरपाडा कारंजली धरण, कुंभारबारी धरण, हरणगाव धरण, पाहुची बारी धरण, चंकापूर धरण, केलझर अर्थात गोपालसागर धरण, हरणबारी धरण, नगय सकय धरण, धानेर धरण, भोजापूर धरण, कानोली धरण, नंदुरी धरण, पुनंद धरण, दरसवाडी धरण, मांजरपाडा धरण। तर मित्रांनो, ही होती नाशिक जिल्ह्यातील 40 धरणे। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।